अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज आपण बघतोय अधिक मासाची कहाणी. तसे तर तुम्हाला यूट्यूबवरती कथा, महात्म्य हे वेगवेगळं ऐकायला मिळालं असेल. ही कहाणी थोडी प्राचीन आहे, तुम्हाला माहिती की नाही माहिती नाहीये. ही एक मानवंदन आहे, देवदेवतांची मानवंदन आहे आणि घडण सूर्यचंद्राची आहे. आज आपण कोणी कोणाला ही कहाणी सांगितली होती ते ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. एकदा ना सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसले होते. तेव्हा व्यास महर्षींचे आगमन झाले. ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोय, आपल्याला या वर्षात अधिक मासाचे आचरण करावयाचे आहे. ऋषीने विचारलं, हा कोणता अधिक मास? व्यास म्हणाले, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण महिने 12 असतात, 13वा महिना म्हणजे अधिक मास. मग ऋषी म्हणतात की तो कशासाठी? तर व्यास सांगतात की चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षानंतर असा एकूण एक महिन्यांचा फरक पडतो. एक महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसवला आहे. हाच अधिक मास, याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात बरं का. ही जी 13व्या महिन्याची कहाणी आहे ना, मला नारद मुनींनी सांगितली आहे. सर्वजण शांत बसले आणि मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षी म्हणाले, नारद मुनी भूतलावर फिरत होते, जगातील सुखदुःखांचा आढावा घेत होते. मृत्यूलोकातील माणसं नाना प्रकारचे सुख दुःख भोगत होते, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण मात्र फार कमी होतं. त्याचं काय बरं कारण असावं? म्हणून नारद मुनी विचार करू लागले. विचार करत करत ते वैकुंठाला पोहोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. मग त्यांना ध्यानस्थ बसलेले बघून यांनी म्हणजे तसेच उभे राहिले. नारायण नारायण असा बराच जयघोष केला. उभे राहिले वाट बघितली आणि जयघोष करत बसले. नारायण नारायण असे म्हणत बसले. बराच वेळ जयघोष केल्यानंतर नारद असे शांत झाले. तोपर्यंत आपलं विष्णू भगवानांचं ध्यान करून झालं होतं. मग त्यांनी त्या विष्णू भगवानांना प्रश्न विचारला की तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात, पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात, मग तुम्ही कोणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता, मला सांगू शकाल का? तर विष्णू म्हणतात, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात ना, लोक पाप करतायत, त्यात पुण्याचं प्रमाण फार कमी आहे, पण त्यांनी केलेल्या पापांचं काय, त्याचीच तर भरपाई झाली पाहिजे. मग नारद मुनी विचारात पडतात. ते म्हणतात, ती भरपाई कशी होईल? मग विष्णू बोलतात, होईल ना, ती भरपाई पण होऊ शकेल. ती भरपाई करणारा अधिक मास चालू झाला की तेव्हा जेव्हा लोक त्याच्यामध्ये काही पुण्य करतील, सेवा करतील, उपासना करतील, दानधर्म करतील, तेव्हा ह्याची भरपाई होऊ शकेल. आता तो म्हणतो अधिक मास? पण म्हणतात नारद मुनी म्हणतात अधिक मास? विष्णू म्हणतात हो, पापांची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचा आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम यांची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवेल. चंद्र सूर्य त्यांच्या गतीत फरक पडतो, त्यांचा मेळ हा महिना घालतो. दर 3 वर्षांनी येतो हा महिना. महिन्यात सूर्यसंक्रमण नसते, म्हणून या महिन्यास मलमास असेही म्हणतात. आता या महिन्यात त्यांना लग्न, मंगल कार्य, वास्तू खरेदी, घर खरेदी, गृहप्रवेश असं करायचं नसतं. आता काय झालं, अधिक मास दुःखी होतो आणि आपली गाऱ्हाणी सांगू लागतो. तो म्हणतो, सर्वजण माझा तिरस्कार करतात, हौस करत नाहीत, कुणी मौज मजा करत नाही, मग मला खूप वाईट वाटतं. मी ज्योतित रत्नजडी सिंहासन आहे, त्या सिंहासनावर या पुरुषोत्तम मुरलीधर बसलेत. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी मला मासाला घडवलं. दर्शनानं चमत्कार झाला. त्या अधिक मासाला दिव्य रूप आलं, लोखंडाचं सोनं झालं. नारद मुनी म्हणाले, मलमासाचं महत्त्व वाढलं म्हणायचं. व्यास म्हणाले, होय, त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं. दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी करू लागली लोक. या महिन्यामुळे मग काय झालं, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले, त्यांची पापं नष्ट झाली, त्यांचं जीवन फुललं, त्यांच्या इच्छा फळाला आल्या. असा तो अधिक मास पुण्य मास ठरला. जेव्हा दुःखी होऊन हा मलिन मास किंवा हा धोंड्याचा महिना किंवा हा अधिक मास भगवान विष्णूकडे जातो ना, तेव्हा तो आपली व्यथा मांडतो. तेव्हा भगवान विष्णू त्याला म्हणतात की आजपासून मी तुझा स्वामी बनेल. माझ्या नावावरून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. या महिन्यात केलेले जप, दान आणि व्रत इतर महिन्याच्या तुलनेत हजारो पटीने जास्त फळ देईल. तेव्हापासून हा महिना सर्व पापांचा नाश करणारा आणि भक्तांना अखंड सौभाग्य देणारा पवित्र महिना मानला जातो.
या महिन्यात नियमितपणे विष्णू सहस्त्रनाम, भागवत पुराण किंवा अधिक मास कथेचे पारायण करावे, अन्नदान वस्त्रदान करावे, जावई आणि मुलीला आपल्या म्हणजे जे परंपरा आहे त्याप्रमाणे धोंड्यांचं जेवण किंवा 33 वस्तू अनारसे वगैरे असलं भेट द्यावं, 33 दिवे दान करावे. 33 कोटी देव आणि आयुष्यातले समृद्धीचे प्रतीक मानले जातं हे 33 दिव्यांचं महत्त्व. म्हणून आपल्याला 33 दिवे मध्ये जावयाला द्या किंवा कोणाला तरी दान करा, पण 33 दिवे दान करायचे आहेत या अधिक महिन्यात. मग जावयाला जेव्हा देतात तेव्हा 33 अनारसे किंवा 33 म्हैसूर पाक किंवा 33 बत्ताशे असे या प्रमाणात आपल्याला भेटवस्तू द्यायच्या आहेत. हा पूर्ण महिना व्रतवैकल्य आणि दानधर्मासाठी अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे जेवढी जमेल तेवढे व्रतवैकल्य करा, जप करा, मंत्र म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी माताची, विष्णू भगवानांची पूजा करा. श्रीकृष्णाची पण पूजा करायची आहे. दत्तगुरूंची मी तुम्हाला मध्ये पण सांगितलं, शॉर्ट्स अपलोड केला होता की आपल्याला दत्तगुरूंची दत्त बावणी म्हणायची आहे. दत्तगुरूंची सेवासुद्धा आपल्याला या महिन्यात करायची आहे. काहीच नाही जमलं तर श्री स्वामी समर्थांचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. असाच अजून एक कहाणी घेऊन येणार आहे मी, पुरुषोत्तम वासाची कहाणी. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आलेला लगेच मिळेल, त्याची नोटिफिकेशन मिळेल. चला व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय.